अरे गावंडळानो, झालं काय गाव इंडून? तुझा बा मारदा दोनदा हेलपाटा मारून गेला, तुला फोन लागत नव्हता. जा पहिला जाऊन बघून येतो. जा बघतो काय काम आहे त्या म्हातारला. बापू पाणी दे बरं आधी. आज संध्याकाळी तर दुधाची डेअरीवर जायचं. बोललायस काय? तुम्हाला यायचं की नाही? सरपंच तिथं सरपंच असतंय, त्यानं तुला तिथं बघितला का नाही? तुझ्या कॅन सोबत तुझा कना पण मोडेल का? कशाला उगीच आगीत हात घालवायस मर्दा? दान पावलं मालक, दान पावलं. नंदी सांगतो या वाड्यावरती लक्ष्मी पाणी भरत या आणि आकाशामध्ये काळ ढग फिरत या. नमस्कार नंदी महाराज. दान पावलं मालक, दान पावलं. शकू हे नंदी महाराज आहेत, जुनी जाणती माणसं आहेत. आजवर यांच्या नंदीने जे काही सांगितले ते कधीही खोटं ठरलेलं नाही. त्यांचा आशीर्वाद घे. ए घरात कोण आहे का? नंदी महाराज आले, त्यांना शिदा द्या. समुद्राचा खारपणा आणि मालकाचा मोठेपणा कधीही कमी होणार नाही. वेळ फिरली, चेहरा तोच आहे. नशीब पुन्हा त्याच वळणावर आलंय. विरू, रक्षण करशील का गेल्या जन्मासारखा मातीत मिसळशील? त्या नंदीवाल्या डोक्यात काय शिरली कोणास तू पाडला. सरपंच तुमचं पण आधीच लागलेलं दिसतंय. तेवढं ती चप्पल काढताना तुझ्याकडे बघत होती का तुझी लायकी काढते तेवढं बघ बाबा. तुमचं पण तुम्हीच खावा, मी निघतो मरतो. सरपंच खा. बघा बघा बापू, भेटू. हा. आपल्या आधी म्हशीचे काढले होय. म्हशीच आहे. आमचं रेड्याच आहे. वाईट झालं. मॅडम आज दुधातली साय मात्र लय घट्ट आहे. पाहिलं तर बघा. घट्ट आहे. काय बोलायला नव्हतं म्हणताना बोलले असं काय बघायला. घट्ट आहे की घट्ट आहे जसा आपला शब्द असतो तसा, हा ना? हां. शब्द तर कुणी पण देतं विरू, पण शब्द पाळायला सरपंचाचं काळीज लागतं. नुसत्या कविता करून डेअरीचा हिशोब लागत नाही. मॅडम तुम्ही थोडी ढील देऊन बघा की. आमचा ह्यो पट्ट्या गावाचा कसा नकाशा बदलतोय. सरपंचाचा नकाशा बिघडला. नकाशा बिघडतो आहे. नकाशा बदलायला पण आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला लागतंय. बरं ते जाऊ दे, उद्या वेळेवर दूध घेऊन या. आणि हो, तुझी ती कस्तुरीची कविता म्हणून गावातले फेमस आहे. आम्हाला पण कधीतरी ऐकव. अरे ते घ्या घ्या ना दूध देऊन काही इथंच ठेवून जाणार आहे. तू पण येणार रवी? बापू बापू लगा जागा पुरत नाही एक तर आधीच. सरपंच ऍडजस्ट करा. सरपंच थोडं मागवा बापू. बापू थोडं मागव. कॅरेज वर आहे सरपंच. बापू थोडं मागव.